पावसात कोकणाला जाऊ नका हे वाक्य आम्हाला कितीतरी जणांनी सांगितलं होतं. कारण काय, तर बीचवर जाता येत नाही, सतत पाऊस असतो. त्यापेक्षा लोणावळा, माथेरान, पंचगणीला जा. पण तिथेही विकेंडला प्रचंड गर्दी, तासनतास ट्राफिक आणि निसर्गापेक्षा जास्त वेळ गाडीतच जातो. म्हणून यावर्षी आम्ही ठरवलं की एकदा तरी मान्सूनमधला कोकण अनुभवायचाच. आणि खरं सांगायचं तर आमच्या सर्वोत्तम ट्रिप्सपैकी हा एक अनुभव ठरला. हो, पाऊस होता, पण सतत नव्हता. पावसाच्या सरी थांबल्या की निवांत प्रत्येक स्पॉट पाहता आला. रस्ते हिरवाईने नटलेले, धुक्याची चादर, समुद्राचा वेगळाच मूड आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना गर्दी ना ट्रॅफिक. यावेळी आम्ही फक्त प्रसिद्ध ठिकाणं नाही तर अलिबागमधले काही भन्नाट हिडन जेम्स पाहिलेत. आणि खरंच पुण्यापासून इतक्या जवळ अशी अप्रतिम ठिकाणं आहेत यावर विश्वासच बसला नाही. पुण्याहून अलिबागला जायचं कसं? तर कारने तुम्ही जात असाल तर नवी मुंबई गोवा हायवेवरील मिसिंग लिंक अनुभवत साधारणतः 3.5 ते 4 तासात पोहोचता येतं. बसने पुणे ते अलिबाग MSRTCची आणि खाजगी बस उपलब्ध आहेत. ट्रेनने पुणे पनवेल किंवा मुंबईपर्यंत ट्रेनने जाऊन तिथे बस किंवा कॅबने अलिबाग गाठता येतं. चला तर मग गर्दीपासून दूर पावसात खुललेला हा कोकण आणि अलिबागचे हिडन स्पॉट्स एकत्र एक्सप्लोअर करूयात. नमस्कार सर्वांना. तर आमच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोय अलिबागमध्ये आणि आपण अलिबागमधले मोस्ट जे फेमस प्लेसेस आहे तिथे व्हिजिट करणार आहे. आता तुम्ही बॅकग्राऊंड मंदिर दिसतंय, इथे क्रांती विद्यालय जो मूवी आहे त्याचं शूटिंग झालेलं आणि होतं. बरेच अजून मूवीची पण शूटिंग झालंय इथं. हां हे रामेश्वर मंदिर आहे ऍक्च्युली अलिबागचं चौल गावातलं खूप फेमस आहे. हां रेवदंडा फोर्ट जो आहे त्याच्यापासून खूप जवळ आहे, तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे. आणि अजूनच सुंदर सुंदर प्लेसेस आम्ही व्हिजिट करणार आहे या 2 दिवसांमध्ये. तर ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, मी शेवटी इटर्निटी देईलच तुम्हाला सगळी. तर पाहूयात पुढे. शेकडो वर्षांचा इतिहास आणि प्रत्येक दगडात दडलेली एक कथा. अलिबाग जवळच्या चौल गावात वसलेलं रामेश्वर मंदिर हे अशाच ठिकाणांपैकी एक. असं मानलं जातं की मंदिराचा इतिहास अनेक शतकांपूर्वीचा आहे. काळाच्या ओघात विविध राजवटींमध्ये या मंदिराची देखभाल आणि जीर्णोद्धार होत गेला. आजही इथली दगडी बांधणी, शांत वातावरण आणि प्राचीन स्थापत्यकला इतिहासाची साक्ष देताना दिसतात. मंदिरांभोवतीची हिरवाई, पावसाने न्हालेलं निसर्ग सौंदर्य आणि प्रसन्न वातावरण, त्यामुळे इथे आल्यावर जणू वेळ थांबून गेल्यासारखा वाटला. जर तुम्ही अलिबागला येत असाल तर फक्त समुद्रकिनारेच नाही तर अशा ऐतिहासिक आणि शांत ठिकाणांनाही नक्की भेट द्या. आपल्या रामेश्वर मंदिर करून आल्यानंतर किंवा राम मंदिर, मी करेक्ट नाव टाकेल, जे चौलमध्ये इथनं फक्त साधारणतः मला वाटते 15-20 मिनिटाचा डिस्टन्स होतं. ठीक आहे, पॅन खराब होईल तर चला. तर आपण ते मंदिर करून नेक्स्ट लोकेशनला आलेलो आहे. या नावाचं नाव आहे रेवदंडा बीच आहे. पण तुम्हाला रेवदंडा बीचवर जर तुम्ही गेले, जे गुगल मॅपचं लोकेशन आहे तिथनं जर तुम्ही आले तर तुम्हाला खूप गर्दी पण दिसेल आणि तिथे बीच पण खूप खराब आहे. इथे पण खराब झालंय, पण हे पावसामुळे इन जनरली हा बीच खराब नसतोय. आणि जर तुम्हाला या बीचवर यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅप्स वरती रेवदंडा फोर्ट याचं लोकेशन टाका आणि मी जसं दाखवलंय तर फोर्टच्या एकदम जवळच पे अँड पार्क आहे, तर तुम्हाला लोकेशन दाखवतील. तर तुम्ही ह्या लोकेशनला नक्की येऊ शकता. तर बघूया तिथले सुंदर शॉट्स. आणि पावसाळ्यामध्ये आलोय आपण प्रॉपर, तरी पण अजिबात पाऊस नाही. वातावरण खूप साफ आहे आणि दमट वातावरण असल्यामुळे जरा थोडं आहे वातावरण, गरमी होतीये, पण छान आहे हे बीच. तर दाखवते मी तुम्हाला इथला सीन कसा आहे तो. समुद्रकिनारी उभा असलेला हा किल्ला शेकडो वर्षांपासून इतिहासाच्या अनेक पाण्यांचा साक्षीदार आहे. हा आहे रेवदंड किल्ला. 16व्या शतकात पोर्तुगीजांनी रेवदंडा बंदराच्या संरक्षणासाठी हा भक्कम किल्ल्याची उभारणी केली होती. त्या काळी हे बंदर कोकणातील महत्त्वाच्या व्यापारी केंद्रांपैकी एक मानलं जायचं. त्यामुळे या किल्ल्याला लष्करी आणि व्यापारी अशा दोन्ही दृष्टीने महत्त्व होतं.
आजही या किल्ल्याच्या उंच तटबंद्या, कमानी, जुन्या चर्चचे अवशेष आणि दगडी रचना त्यामुळे समुद्र इतिहासाची आठवण करून देतात. पावसाळ्यात तर या किल्ल्याचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतं. एका बाजूला हिरवाई, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि शांत वातावरण. त्यामुळे इतिहास, निसर्ग या दोन्हींचा अनुभव एकाच ठिकाणी मिळतो. जर तुम्ही अलिबागला भेट देत असाल तर या रेवदंड किल्ला हे फक्त ऐतिहासिक वास्तू नाही, तर कोकणाच्या समुद्र वर्षाची जिवंत ओळख आहे. trace binds the soul to this serene place. Let it go, let it be. नेक्स्ट लोकेशन आहे रेवदंडा फोर्ट आणि हा फोर्ट पडलेला आहे खूप. याची हिस्ट्री मला माहिती नाही आहे, मी तिची बॅकग्राऊंडला टाकून देईल. पण फोर्ट खूप पडलेला आहे, पण इथे ॲस्थेटिक पण खूप भरून आहे. म्हणजे जर कोणी पोर्तुगीजांनी बांधलेला फोर्ट ऍक्च्युली. तुला माहिती होती इन्फॉर्मेशन? माहिती. जर ही इन्फॉर्मेशन चुकीची ठरली तर सांगू आपण कमेंट सेक्शनमध्ये. नक्की, तर नक्की. ठीक आहे, नेक्स्ट लोकेशनला जाऊयात. आता थोडंसं जेवण वगैरे करून घेऊ आपण. हा फोर्ट पण मी तुम्हाला आता क्लिप्स टाकते, याचं एन्जॉय करून घ्या. आणि आय होप मोस्टली या लोकांनी या प्लेसेसला व्हिजिट केलं असेल. रेवदंडा एकेकाळी होता थोडा हिडन प्लेस, आता जरा लोकांना नोंद झालंय. माहिती पण झालंय. जर तुम्ही व्हिजिट आम्ही केला, 2 वर्षापूर्वी ऑलरेडी आलतो इथे. परत आलो हा माझा 3rd टाइम आहे. आणि जर हा, तुम्ही ही तर प्लेस मग व्हिजिट तिकडे नसेल केली तर नक्कीच इथे येऊन जा. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, दुसऱ्या बाजूला इतिहास आणि मध्ये उभा आहे कोर्लाई किल्ला लाईट हाऊस. अलिबाग जवळील कोर्लाई किल्ला हा 16व्या शतकात पोर्तुगीजांनी समुद्रमार्गावरील नियंत्रणासाठी बांधला होता. पुढे हा किल्ला मराठे आणि पोर्तुगीज यांच्यातील संघर्षाचा साक्षीदार ठरला. आणि आजही किल्ल्यावरून दिसणारं 360 दृश्य इतिहास आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण अनुभवायला सावतं. किल्ल्याच्या अगदी जवळ उभा असलेला कोर्लाई लाईट हाऊस आजही जहाजांना योग्य दिशा दाखवण्याचं काम करतं. पावसाळ्यात इथे धडकणाऱ्या प्रचंड लाटा, हिरवाईने नटलेला डोंगर आणि समुद्राचं निळशार क्षितिज हे दृश्यांच्या शब्दात मांडणं कठीण आहे. विशेष म्हणजे किल्ला पायथ्याशी असलेल्या कोर्लाई गावात आजही दुर्मिळ पोर्तुगीज प्रभावित कोर्लाई क्रिओल ही भाषा बोलली जाते, जी भारतातील अतिशय मोजक्या क्रिओल भाषांपैकी एक मानली जाते. जर तुम्ही अलिबागला येत असाल तर कोर्लाई किल्ला आणि लाईट हाऊस हा फक्त एक व्ह्यू पॉईंट नाही, तर इतिहास, समुद्र आणि निसर्ग एकाच ठिकाणी अनुभवण्याचा अविस्मरणीय प्रवास आहे. चला तर आपल्या पुढच्या स्पॉट. Let it go, let it be. Like a river rolling. गाईज चला, दीपघर या गोष्टी बघायला आपण आलेले, जे आपण लहानपणी आपल्या पुस्तकात बघितलं होतं, जे समुद्रावरती नजर ठेवतं, त्या ठिकाणी आपण आता आलेलो आहे. माझा हात का दिसतोय? इथे जे आम्ही फोर्टला जायचं होतं तिथनं आधी रस्ता होता जायला, पण तो पडलाय म्हणून आता दुसऱ्या वेळनी आहे. लाईट हाऊस बघूया. तर तिकीट आहे पर पर्सन 12 रुपये. तर खूपच वेगळं वाटलं मला, पण ठीक आहे, चांगलं आहे. पण हे बघा, दीपस्तंभ. माझा एक मित्र आहे, तो नेव्हीमध्ये दीपीचे वाकर आहे. त्याच्यासाठी एक खास तो म्हणून हे असले कामात नाही येत. आणि ते बघू पण नाही. याची एंट्री फक्त एवढीशी आहे. लिटरली माझ्या हाफ पण नाहीये. ओ माय गॉड. पण जो व्ह्यू आहे एक नंबर. तर आम्ही आमच्या म्हणजे आजचं बेस्ट लोकेशन मी म्हणू शकते या लोकेशनला, त्या लोकेशनला पोहोचलेलो आहे. तर याला खूप खतरनाक रोड आहे ऍक्च्युली. सिंगल लेन रोड आहे. कडेला डायरेक्ट समुद्र आहे मध्ये. खूप कडेच्या रोडने आम्ही लाईट हाऊसला आलो. तो रोड तर मी दाखवलाच असेल, पण बोटीत आणि खूप लोकांचं मला असं वाटतं खूप लोकांचं असणार आहे हे ड्रीम. आणि आपल्या इथे जवळ असलेले मला माहित नव्हतं. दापोलीला आहे, तिथे आम्ही कधी व्हिजिट नाही केलेलं. पण वरती एंट्री नाही आहे, खालून एंट्री आहे. हा मला आठवत नाहीये. वरती एंट्री भेटते आपल्या लाईट हाऊसला. हा छान आहे. 12 रुपयाचं एक तिकीट आहे. आणि कोणता फोर्ट आहे हा? खूप जास्त कोलराई. मी नाव टाकेल इथे लोकेशन टाकेल्याचं. तर नक्कीच व्हिजिट करा या लोकेशनला. तर आता जाऊयात फोर्ट वरती. आणि आमची केस बघून तुम्हाला समजत असेल वारा खूप आहे आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे. पण होपफुली आम्हाला पाऊस लागलेला नाहीये अजूनपर्यंत. तर भेटूयात आता किल्ल्यावरती जाऊन. गाईज स्ट्रगल बिहाइंड दिस.
आणि माझा रबर बँड तुटला, एवढा जोराचा वारा होता. बाय द वे माईक लावलेलं नाहीये. पण चालू शकतं. अपूर्वा चालली आहे. आता मी चाललो बॅक साईडला हळूहळू. आता 360 पडतं. तर माझी आई हा व्हिडिओ बघून म्हणेल फोन बाजूला ठेवायला काय झालं होतं, आधी उतरून घेऊ शकली असती. पण ठीक आहे मम्मी, चालतं फिरेल थोडं. खालचं ते आता हे घे. अरे यार, दाजीने हेल्प केल्यामुळे झालं नाही तर तो हारला. हे आता हे नाही, हे दोघं जिंकलो. मासिन भात तर या सिंपल आणि सुंदर लोकेशनला आलो आहे आपण. आणि हे ऑन द वे बुकिंग केलं आहे आम्ही, म्हणजे सॉरी ऑन द स्पॉट बुकिंग केलं आहे. आणि काफ़ी सुंदर आहे. याची काय प्राईस आम्हाला फक्त 1600 नॉन AC, 1800 AC. ते पण काळे काळे धरायचा नाही ना अचानक, मूड खराब झाल्यावरती. नाही पावसामुळे आला असेल ते. काय म्हणतो भाऊ? राकेश भाई इंट्रो काय? हा होता आजचा आमचा ब्लॉग. हा ब्लॉग नव्हता, शॉर्ट डे ट्रिप होती आमची, म्हणजे 1 डे 2 डे ट्रिप इन अलिबाग. उद्या आम्ही शक्यतो ट्राय करू किल्ला. आम्हाला जायचं होतं किल्ल्यावरती, पण खूप पाऊस यायला लागला म्हणून आम्ही ते अवॉइड केलं. हा उघडला पाऊस. परत जायचं का आता? परत जायचं अप्पा. पुढे कुत्रे जागा, कुत्रे नको ते वाटतं. काय करते? ही होती आजचा आमचा शॉर्ट डे ट्रिप. फॅमिलीसोबत आलेलो होतो आम्ही. जास्त व्लॉग नाही केलाय मी. तर मोस्टली जे अलिबागसाठी, आपण तर अलिबागला मला तर माहिती पुणे मुंबईचे खूपच लोक आलेले असतील, तर मोस्टली रेवदंडा किंवा आम्ही तो जो फोर्ट गेलतो किंवा हे लाईटनिंग हाऊस झालं, ह्या खूप लोकांनी बघितलेल्याच नाहीयेत. तर ह्या एकदम जवळजवळच आहेत. आणि स्टे पण आम्ही इथे ह्या बीच पासून बीचलाच केला आम्ही. हा अगदीच 200-500 मीटर वरती असणार आहे. म्हणजे आम्ही 5 मिनिटात इथे पोहोचलोय बीचला. तर जर कोणाला पाहिजे असेल नंबर तर कमेंट सेक्शन मध्ये टाका, मी त्याचा नंबर आणि ऍड्रेस वगैरे पाठवून देईन तुम्हाला. आणि हा हे रेनी सीझन मध्ये होते. आम्हाला वाटलं होतं की खूप पाऊस असेल आणि कोकणात मोस्टली रेनी सीझन मध्ये कोणी नसतं, पण हा आहे. आणि कोकणातला पावसाची मजा पण वेगळीच आहे ऑब्व्हियसली. आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल. कसं वाटलं सांगा. खूप भारी ऍक्च्युली फील होता ऍक्च्युली तो म्हणून. आणि हा ज्याला प्रॉपर ड्रायव्हिंग येते मी सजेस्ट करेल त्यानेच लाईटनिंग हाऊस झाला, कारण की थोडासा रस्ता तिथे खराब वाटला. खराब इन द सेन्स चांगला आहे रस्ता, पण थोडं जरा रिस्की आहे. थोडं वन कारच जाऊ शकते तिथे. तर ठीक आहे. परतीच्या प्रवासात आम्ही पालीचा बल्लाळेश्वर आणि महाडच्या वरद विनायक अशा अष्टविनायकांचं दर्शनही घेतलं. त्यामुळे हा प्रवास फक्त निसर्गाची नाही तर श्रद्धेचंही ध्यान बनला. रस्त्यावर दिसणारी हिरवीगार भातशेती, डोंगरांवर पसरलेलं धुकं, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि शांत रस्ते, हे सगळं पाहताना जाणवलं कोकण पावसात सुंदर असेल असं वाटलं होतं, पण प्रत्यक्ष अनुभव त्यापेक्षाही कितीतरी जास्त सुंदर निघाला. जर तुम्ही वीकेंडला
वीकेंडला गर्दी, ट्रॅफिक आणि गोंगाट टाळून एखाद्या शांत निसर्गरम्य ठिकाणाच्या शोधात असाल तर मान्सूनमधला कोकण एकदा नक्कीच अनुभवून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा आवडता स्पॉट कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू एका नव्या प्रवासात, एका नव्या ठिकाणी. तोपर्यंत फिरत राहा आणि आठवणी जपत राहा.